जरांगेंच्या मोर्चात आमदार आणि खासदारांनी उपस्थिती लावली। जरांगेंच्या मोर्चामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे आमदार क्षीरसागर सहभागी झाले होते। मुंबईपर्यंत क्षीरसागर आंदोलनात सहभागी होणार आहेत असं त्यांनी स्वतः सांगितले। तर आंदोलकांसोबत मोर्चात ते चालतही होते। जालन्याचे काँग्रेस आमदार कल्याण काळे भर पावसात जालन्यात जरांगेंच्या स्वागतासाठी उभे होते। जरांगेंनी त्यांचं स्वागत स्वीकारून ते पुढे मार्गस्थ झाले। दरम्यान जरांगेंना मिळणारा पाठिंबा पाहता त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली। खूप लोकांमध्ये उत्साह आहे। मागच्या वेळेस जेव्हा मनोजदादांनी जेव्हा हे आंदोलन छेडलं होतं आणि लोक जमले होते, त्याच्यापेक्षा दुपटीने लोक इथं आज उतरताना चित्र निश्चितपणे दिसून येईल। आज हा आनंदाचा दिवस आहे। आज लोक सगळे रस्त्यावरती उतरलेत आणि विश्वासाने उतरलेत की आज ज्या परत मनोजदादा हे मुंबईला चाललेत, तर मनोजदादा आरक्षणासंदर्भात नक्कीच निर्णय करून येतील। तर त्यांनी संघटित पद्धतीनं ते पुढे जात आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की परमेश्वर चरणी प्रार्थना आहे, गणेशच्या चरणी प्रार्थना आहे की हे आंदोलन यशस्वी व्हावं। त्यावेळेस सरकारने सुद्धा असा काही गोष्टी केल्या पाहिजे की ज्यावेळेस एवढा समाज संघटित पद्धतीनं येतो आहे, तर त्याच्या ज्या विनंती आहे, त्याचा जो आग्रह आहे, त्याच्या ज्या मागण्या आहे, त्याला मान दिला पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।